लास्ट लेक्चर आपण एक्झरसाइज 2.1 बघितली. तो बेस होता मॅट्रिक्स ॲक्च्युली, जो 11th पण आपण बघितलेलं. आणि मॅट्रिक्स जो खरा टॉपिक सुरू होईल तो आता इथून पुढे सुरू होतो. त्याच्यासाठी जे लागणारा बेसिक पार्ट होता तो आतापर्यंत आपण बघितला 11th आणि एक्झरसाइज 2.1. आता जे आपल्याला बघायचं आहे त्यात काय बघा, इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचा इनव्हर्स आपल्याला फाइंड करायचा आहे. आता मॅट्रिक्सचा इनव्हर्स कसा फाइंड होणार आहे? आता समजा ए मॅट्रिक्स आहे, तर या ए मॅट्रिक्सचा आपल्याला इनव्हर्स फाइंड करायचा असतो. मग तो इनव्हर्स म्हणजे नेमकं काय? तर आपण 11th मॅट्रिक्सची ॲडिशन बघितल्या, सबट्रॅक्शन बघितले, परत अजून काय बघितलेलं आहे, मल्टिप्लिकेशन बघितलेलं आहे. मग इथं आपल्याला काय लागणार आहे तर मल्टिप्लिकेशन लागेल. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. समजा आता मी ए आणि बी असे दोन मॅट्रिक्स घेतले, ए आणि बी हे दोन मॅट्रिक्स घेतले ऑफ सेम ऑर्डर, म्हणजे दोन्हींचे ऑर्डर काय पाहिजे, सेम पाहिजे. तर हे दोन मॅट्रिक्स जे आहेत ते सेम ऑर्डरचे आपण घेतले, यांचं मल्टिप्लिकेशन ए इंटू बी इज इक्वल टू, समजा काय असेल, आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल. ए इंटू बी हे जर दोन मॅट्रिक्स असतील आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल, तर ए मॅट्रिक्सचा बी हा काय होतो आहे, इनव्हर्स असं म्हटलं जातं. म्हणजेच बघा काय असणार आहे की ए मॅट्रिक्सचा बी हा काय असेल, इनव्हर्स असेल. आता हे फक्त मी ए बी इज इक्वल टू लिहिलं, असं पण लिहू शकतो आपण, बी ए इज इक्वल टू यांचं पण मल्टिप्लिकेशन जर आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळत असेल, ए बी इज इक्वल टू बी ए इज इक्वल टू काय मिळत असेल, आयडेंटिटी मॅट्रिक्स जर मिळत असेल, तर बी हा एचा काय झाला, इनव्हर्स झाला. म्हणजे एका मॅट्रिक्सचा आपल्याला दुसरा मॅट्रिक्स जो असतो तो इनव्हर्स म्हणता येतो. कधी म्हणता येईल, जर त्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळत असेल. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स कोणता, ज्याचे डायगोनल एलिमेंट्स किती असतात, 1 असतात आणि रिमेनिंग एलिमेंट्स काय असतात, 0 असतात. हा काय झाला, आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला. आता हा 3/3 असा 2/2 पण असणार आहे, 1 0 0 आणि 1. तर कुठल्याही दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन जर आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल, तर एक मॅट्रिक्स हा दुसऱ्याचा काय असणार आहे, इनव्हर्स असणार आहे. मग समजा आपण ए मॅट्रिक्स इथं कन्सिडर केला, तर ए मॅट्रिक्स, ए इज अ मॅट्रिक्स, तर या ए मॅट्रिक्सचा इनव्हर्स ऑफ ए, इनव्हर्स ऑफ ए इज काय येणार आहे, तो मॅट्रिक्स बी येणार. ए मॅट्रिक्सचा बी हा काय झाला, इनव्हर्स झाला. मग हा जो इनव्हर्स आहे तो ॲक्च्युली बी म्हणण्याऐवजी त्याला डिनोट केला जातो, इनव्हर्स डिनोटेड बाय, इनव्हर्स कसा डिनोट होते बघा, डिनोटेड बाय ए त्याच्या रेज टू पॉवरला -1 लिहायचं. म्हणजेच इनव्हर्स, याला ए इनव्हर्स असं रीड केलं जातं. ए मॅट्रिक्स जर असेल आणि त्याचा बी मॅट्रिक्स हा जर इनव्हर्स असेल, तर तो डिनोट केला जातो ए रेज टू -1, म्हणजेच ए इनव्हर्स त्याला म्हटलं जातं. आता हे जे इक्वेशन आहे, ए बी इज इक्वल टू बी ए इज इक्वल टू आय, हे आपण कसं लिहू शकतो, बी ऐवजी मी काय लिहिणार, ए इनव्हर्स लिहिणार. ए बी ऐवजी मी ए इनव्हर्स लिहिलं इज इक्वल टू बी ऐवजी मी परत ए इनव्हर्स लिहिलं इंटू ए इज इक्वल टू आय. तर बी हा काय झाला, एचा इनव्हर्स झाला. मग बी मॅट्रिक्स जो आहे त्याच्याऐवजी मी काय लिहिलं, सिम्बॉल लिहिला इनव्हर्सचा, ए इनव्हर्स. तर आता हा ए इनव्हर्स कधी फाइंड होणार आहे, आता कुठल्याही मॅट्रिक्सचा इनव्हर्स फाइंड होत नाही बरं का. समजा मी आता ए मॅट्रिक्स घेतला, ज्याचे एलिमेंट्स असतील 1 2 3 4, 2/2 मॅट्रिक्स मी घेतला, तर याचा इनव्हर्स कधी फाइंड होईल, याच्यासाठी एक कंडिशन दिलं आहे. तर ती काय कंडिशन आहे बघा. आता हा जो मॅट्रिक्स आहे याचा डिटर्मिनंट घ्यायचा. याचा डिटर्मिनंट म्हणजे काय ना, उभ्या 2 लाईनमध्ये आहे तेच नंबर फक्त लिहायचे. मग हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा. किती येईल सॉल्व केला तर, 1 × 4 4 येईल, -3 × 2 6, म्हणजे याची व्हॅल्यू किती आली, -2. डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू काय आली, -2 आली. ही जर व्हॅल्यू इक्वल टू 0 आली, डिटर्मिनंट ऑफ एची जर व्हॅल्यू इक्वल टू आली, तर काय म्हणणार आहे आपण, हा सिंग्युलर मॅट्रिक्स झाला असं म्हणतो. कधी डिटर्मिनंट ऑफ एची जर व्हॅल्यू 0 आली तर तो काय होतोय, सिंग्युलर मॅट्रिक्स होते. आणि आता इथं जी व्हॅल्यू आली ती काय आली, नॉट इक्वल टू 0 आली, म्हणजेच हा काय झाला, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. म्हणजे काय होईल तो, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे आपण इनव्हर्स कधी फाइंड करणार आहे, जेव्हा तो मॅट्रिक्स काय असेल, नॉट इक्वल टू 0 असेल, म्हणजे त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू
0 येऊन चालणार नाही आहे, म्हणजे तोच मॅट्रिक्स काय पाहिजे आपल्याला, नॉन सिंग्युलर पाहिजे. डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू जर 0 असेल तर आपण काय म्हणणार आहे, इनवर्स फाइंड होते असं म्हणणार आहे, इनवर्स एक्झिस्ट. मग आता हा इनवर्स जो आपण एक्झिस्ट करणार आहे त्याच्यासाठी हे इक्वेशन सगळ्यात महत्त्वाचं, ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय, हे इक्वेशन आपल्याला लागेल. मग हे सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यावरून आपल्याला इनवर्स फाइंड करता येईल. म्हणजे दिलेला असतो एकच मॅट्रिक्स ए दिलेला असेल आपल्याला, आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला ऑलरेडी माहीत असतो आणि फाइंड काय करायचं आहे आपल्याला, ए इनवर्स आपल्याला फाइंड करायचं आहे. मग याच्यासाठी एकच मॅट्रिक्स दिला जातो. मग हा ए इनवर्स फाइंड जर करायचा असेल तर कधी फाइंड होणार आहे, तर ही कंडिशन आहे, डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. पहिला काय लागेल आपल्याला, ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय, हे एक इक्वेशन लागतं. आणि त्याच्यात पुढं अजून एक कंडिशन काय आहे की डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू काय पाहिजे, नॉट इक्वल टू 0 पाहिजे. ह्या दोन कंडिशन लागतील. मग इथं आता हा जो इनवर्स आपल्याला फाइंड करायचा आहे कोणता, ए रेज टू -1, म्हणजे त्याला ए इनवर्स असं म्हटलं जातं. हा ए इनवर्स फाइंड करण्याच्या दोन मेथड आहेत. दोन मेथड कोणत्या, तर एक आहे इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, एक आहे इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता तुम्ही मला इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपण सुरुवातीलाच पॉईंट बघितला, तो पॉईंट बघितला, ते फक्त ट्रान्सफॉर्मेशन बघितली. आता इथे ते कसे करायचे त्याचा यूज करून आपल्याला पुढे इनवर्स फाइंड करायचं असतो, ते एक झालं. आणि इथं दुसरी एक मेथड आहे ॲडजॉईंट मेथड. या दोन मेथडचा यूज करून आपल्याला इनवर्स फाइंड करता येते. ए इनवर्स आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आता आपण पुढची पहिली मेथड बघतोय बघा, इनवर्स ऑफ अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे तो मॅट्रिक्स कसला पाहिजे, नॉन सिंग्युलरच पाहिजे, म्हणजे त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 पाहिजे. इनवर्स ऑफ अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स बाय इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये दोन येतात, एक कोणते येतं, रो ट्रान्सफॉर्मेशन, आणि दुसरं कोणतं आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. दोन्हीपैकी कोणतंही एक ट्रान्सफॉर्मेशन चालतं, पण आपण जे यूज करणार नेहमी ते कोणते यूज करणार आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज करणार आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करायचा नाही आहे, म्हणजे केला तरीही चालते, पण कॉलमपेक्षा रोची मेथड सिम्पल आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय माहिती आहे ऑलरेडी की डेफिनेशनमध्ये आपण बघितलं, इनवर्सच्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे की इफ ए इनवर्स जर एक्झिस्ट होत असेल तर काय दिले त्यांनी कंडिशन, की ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय, ही कंडिशन ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे. मग याचा यूज करूनच आपण इनवर्स फाइंड करणार. मग याच्यासाठी पहिला काय करावं लागतं, अगोदर हे चेक करायचं की डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे का, ही पहिली स्टेप झाली. हे चेक केल्यानंतर पुढं काय करायचं असतं बघा, कन्सिडर करायचं. सेकंड नंबरला कन्सिडर, काय कन्सिडर करायचं, तर यातली एक इक्वॅलिटी घ्यायची कुठली पण. आता मी नेहमी कोणती घेणार, रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर ही इक्वॅलिटी घ्यायची पहिली आणि तिसरं, ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय ही इक्वॅलिटी घ्यायची कधी, रो ट्रान्सफॉर्मेशनला. कॉलम असेल तर ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय घ्यायचं असतं. मग आता ए मॅट्रिक्स इंटू ए इनवर्स, ए इनवर्स आपल्याला माहिती आहे का, नाही आहे. आय म्हणजे काय आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. ए म्हणजे इथं ए मॅट्रिक्स दिलेला असतो, याचा आपल्याला इनवर्स फाइंड करायचा आहे, आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑलरेडी आपल्याला माहीत असतो. मग काय करायचं नेमकं, तर हा मॅट्रिक्स जो दिलेला असतो, हा मॅट्रिक्स आपल्याला काय करायचं असते, आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं असते. हा ए जो मॅट्रिक्स आहे तो आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचा. तर तो कसा कन्वर्ट करणार, तर रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करू. ए मॅट्रिक्स आपण आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट करणार आहे, तो कसा होईल, ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून, रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करायचा. तेव्हा मग हा ए इनवर्स जो आहे तो तसाच लिहिलेला असेल, ए इनवर्स, आणि इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स जो आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स इथं जो काय असेल तो, याच्यात पण चेंजेस होतील. म्हणजे ए आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स या दोन्हीवरती रो ट्रान्सफॉर्मेशन एका वेळी आपण करणार असतो. तर मी नेमकं काय सांगते हे एक्झाम्पलमध्ये अजून लक्षात येईल. म्हणजे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स पण न राहता इथं दुसरा कोणता तरी बी मॅट्रिक्स मिळेल. समजा आपण इथं दुसरा मॅट्रिक्स म्हणजे बी कन्सिडर केला, म्हणजे तो आयडेंटिटी मॅट्रिक्स राहत नाही.
हा ए मॅट्रिक्स मात्र इथं आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट होईल. ए इन्व्हर्स तसाच ठेवायचा आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे बी मिळेल मॅट्रिक्स. मग हे ए मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट केला की या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन, आता कुठलाही आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये त्याची व्हॅल्यू म्हणजे तो काय झाला 1 झाला, म्हणजे 1 इंटू एनी नंबर काय येणार आहे, ॲज इट इज तो नंबर येते. आता समजा आपण 1 इंटू 5 केलं तर इज इक्वल टू किती लिहितो आहे, 5 लिहितो. 1 इंटू 10 लिहिले इज इक्वल टू किती लिहितो आहे, 10 लिहितो. तसंच आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू काय लिहिता येतं आपल्याला, ए इन्व्हर्स लिहिता येतं. तसंच हे मग हा ए इन्व्हर्स राहील, मग ए इन्व्हर्स इज इक्वल टू बी, मग इथं काय तर आपल्याला मॅट्रिक्स मिळेल. आता हे मी फॉर एक्झाम्पल एक घेऊन सांगते म्हणजे लक्षात येईल. सेम हे ए मॅट्रिक्स, आता हे रो ट्रान्सफॉर्मेशनचं झालं. सेम असं जर कॉलमचं तरीही करायचं असेल तर काय कन्सिडर करायचं, सेकंड इक्वॅलिटी घ्यायची. कोणती, तर पहिला ए इन्व्हर्स घ्यायचा इंटू ए इज इक्वल टू आय घ्यायचा. मग इथं काय करायचं, हा ए मॅट्रिक्स कन्वर्ट करण्यासाठी इथं कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करायचा. म्हणजे इथं काय मिळेल आपल्याला, ए मॅट्रिक्स जो आहे तो काय मिळेल, इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळेल. हा ए इन्व्हर्स ॲज इट इज आणि इज इक्वल टू इथं काय मिळेल, बी मॅट्रिक्स नवीन कन्वर्ट झालेला मिळेल. हां, मग आता हे करताना पण समजा आता हा 2x2 मॅट्रिक्स असेल, ए मॅट्रिक्स समजा असा दिला ABCD, तर इथं आपल्याला 1 आणायचं आहे, इथं 0 आणायचं आहे, इथं 0, इथं 1 आणायचं आहे. तर नेमका कुठला 1 कधी आणायचा, 0 कधी आणायचा. म्हणजे हा 3x3 जर मी आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतला 0 1 0 1 0 0 1, ए मॅट्रिक्स वेगळा काहीतरी दिलेला असेल, तो आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट करायचा आहे ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून. मग ट्रान्सफॉर्मेशन करताना नेमकं कोण अगोदर घ्यायचं, कोण नंतर घ्यायचा, कुठला 1 पहिला घ्यायचा, कुठला 1 नंतर घ्यायचा, त्याची पण प्रोसेस दिलेली आहे. म्हणजे काय सांगितलं आहे बघा, हा ए मॅट्रिक्स इज इक्वल टू A11 A12 A13, मी पोझिशन लिहिली आहे प्रत्येक इलेमेंटची, A21 A22 A23 A31 32 आणि 33. हा ए मॅट्रिक्स आहे. आता याच्यामध्ये हे 9 इलेमेंट्स आहेत, यातला कुठला 1 पहिला करायचा, कुठला 0 करायचा. आता हे 3 इलेमेंट्स काय असतात, सगळे डायगोनल इलेमेंट्स 1 असतात आणि बाकीचे 6 इलेमेंट्स काय असणार आहेत, 0. मग यांची पण एक प्रोसेस दिली आहे की हा आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर पहिला कोणता 1 करायचा, कोणता 0 करायचा, ती प्रोसेस दिली आहे. तर ती काय सांगितली बघा, पहिल्यांदा काय सांगितले, रिड्यूस A11 टू 1, म्हणजे हा A11 इलेमेंट जो आहे डायगोनलमधला पहिला इलेमेंट, तो अगोदर 1 करायचा. हां, तो 1 केल्याशिवाय पुढं जायचं नसतं. देन रिड्यूस, तो 1 केला की पुढं जायचं. देन रिड्यूस A21 अँड A31, म्हणजे हे पुढचे दोन इलेमेंट्स, हे पुढचे दोन इलेमेंट्स A21 आणि A31, म्हणजे पहिला फर्स्ट कॉलम कंप्लीट करून घ्यायचा. म्हणजे पहिला 1 घ्यायचा, नंतर हे दोन 0 करायचे. A21 अँड A31 काय येणार, 2 0. नेक्स्ट आता थर्ड, तिसऱ्यांदा काय करायचं, पुढच्या कॉलमला जायचं. पुढच्या कॉलममध्ये 1 कुठं असते, मधल्या पोझिशनला, म्हणजेच कोणता, रिड्यूस. A22 हा इलेमेंट काय करायचा, 1 करायचा. A22 1 झाल्याशिवाय पुढं जायचं नसतं. A22 1 झाला त्यानंतर काय रिड्यूस करायचं, मग देन रिड्यूस A12 घ्यायचा. मग A12 अँड मग हा राहिला A32 2 0, म्हणजे पहिला जो त्या कॉलममधला जिथं 1 असतो तो 1 केल्याशिवाय तिथले राहिलेले 2 0 करायचे नसतात. मग पहिला 1 करायचा, नंतरची 2 0 होते. नेक्स्ट आता थर्डमध्ये जायचं. आता पुढं 1 कुठं असतो, A33 पोझिशनला. मग पहिला काय करायचं, रिड्यूस A33 जो आहे तो 1 करायचा आणि मग नंतर काय येणार, देन रिड्यूस, राहिले कुठले, हे 2 1 1 0 0 करायचे राहिले. A13 अँड A23, हे 2 एलिमेंट काय करायचे, 0मध्ये कन्वर्ट करायचे. पहिला डायगोनल एलिमेंट्सचे एक एक कॉलम कंप्लीट करत जायचे. पहिल्या याच्यामध्ये A11 पोझिशनला 1 असते, तो 1 केल्याशिवाय पुढचे 2 0 करायचे नाहीत. मग नेक्स्ट कॉलमला गेलं की इथला 1 करायचा, मग हे 2 0. थर्ड कॉलमला गेलं की A33 पोझिशन 1 करायची, मग हे 2 0. ही प्रोसेस जी आहे ती अशी दिलेली आहे. मी याचा यूज करून आपण एक्झाम्पल बघूया. मी फॉर एक्झाम्पल एक सांगेन.